काही औषधं इथे मिळणार नाहीत, तुम्हाला बाहेरून आणायला लागेल. तुम्हाला तर माहिती आहे ना, मी तक्रार सांगण्यासाठी म्हणून नाही सांगितलं हो मामा. पण आई ना, आता माहिती आहे आणि तुलाही माहिती आईचा स्वभाव काय आहे. कंट्रोल युअरसेल्फ. खरंच नाही, आत्ता नाही. तुझ्यासारखी एवढी धीराची मुलगी जर असं करायला लागली, रिलॅक्स, प्लीज प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. मला दूध 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 बिस्किट 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 मला दूध 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 बिस्किट बिस्किट मला दूध 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 बिस्किट. अगं अगं हो हो हो, किती दंगा करायचा तो. आणि बिस्किट पुढ्यातच आहेत ना. अगं गंमत केली. हो का, शाळेत जायच्या वेळी अशी कोणी गंमत करतं. चला दूध प्या आणि बिस्किट खा. या अवकाश, हळू हळू हळू. हा घे, अजून घे ना. बस आता नको मला. पुरे एवढंच बस. बर, दूध पी आता. शहाणे आमचं बाळते, शहाणी रिया हो ना. तर केवढी ताकद येणार आहे दूध प्यायल्यावर, हो की नाही. शक्ती येणार आहे छान. शाबास शाबास शाबास. बस थोडं. आहा, संपलं 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 संपलं. शाबास. बस सावकाश. शाबास. झालं दूध पिऊन? चला मग आता, गुड गर्ल. चल बस, येईल आता. आणि हे काय, शूज नाही घातलेस? तू घाल. मी नाही. आता तुझी तू सवय करायची. ते काय ग पल्लवी, ये बाळा, मी घालते रिया. ये ये. आई नको ना, तिला सवय लावायला हवी. असू दे ग, मोठी झाल्यावर येणार आहे का ग आपल्याकडनं शूज घालून घ्यायला. आजीनी ना एकदम लाडावून ठेवलंय. मग आहेच तो आमचा गोळांबा. चल आता. बाय का? बाय. बाय. आई मी सोडून येते. हो. चल. आजी बाय बाय, मी येते शाळेतून. बाय बाय. सावकाश जा.
राजा हा? झाली तयारी? हो हो आई काय ते, काय काय झालं? नाही काही नाही. मी म्हणत होतो की कळलं मला. काय काही नाही, बायकोनी सगळं सांगितलेलं दिसतंय. नाही का हे तिने बघ राजा, हे बघ, तिच्या सांगण्यावरून जर तू मला काही सांगायला आला असलास तर मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. नाही नाही, कारण तू काय सांगणार आहेस, तू काय बोलणार आहेस हे मला माहिती आहे, आणि त्याच्यावरती माझं काय मत आहे हे तुला आधीपासूनच माहिती आहे. तेव्हा पुन्हा पुन्हा मला तेच तेच सांगायला लावू नकोस. आई जरा मला प्लीज समजून घेशील का? तू अशी एकदम टोकाला जाऊन नको ना बोलूस. अच्छा, म्हणजे आता आई टोकाला जाऊन बोलते का? आई तसं नाही ग, मला मला तसं नाही म्हणायचं होतं ग. मला माहितीये तुला काय म्हणायचंय ते, कळतंय मला सगळं. ती सांगणार आणि तू ऐकणार. आई तिची मजल तर आता दादाला सांगण्यापर्यंत पोहोचली. आई तसं काहीही नाहीये ग. तिनं मला सुद्धा तेच तेच म्हणायचंय मला. तिने तुला सुद्धा माझ्या विरुद्ध काहीतरी सांगून पितवलंस का? आई प्लीज. आई तू माझं काहीच ऐकून घेत नाहीस ग. दुसऱ्यांदा थोडं तरी ऐकून घेत जा आई. आई आई मला तसं मला नाही तसं नाही काही नाही राजा, एवढंच राहिलं होतं रे बाबा. आता एवढंच राहिलं होतं. तिचं ऐकून तिची बाजू घेऊन माझ्या अंगावरती ओरडलास तू. आई खरंच खरंच मला तसं काही म्हणायचं नव्हतं का आई. मला फक्त तुला समजवायचा प्रयत्न करत होतास. आई तू प्रत्येक वेळेला तिला का मध्ये मध्ये आणतेस? मी स्वतःहून तुला काहीच सांगू शकत नाहीये का? सांगू शकतोस ना बाबा. नाही म्हणजे काय, सांगू शकतोसच. आता लग्न झालं नाही का तुझं? बायको आलीये, आता आईची काय गरज आहे? काहीही सांगायला समजवायला मोकळा आहेस बाबा तू. आई तू जरा माझा शांतपणे ऐकून घे ना. उगाच का गैरसमज करून घेतेस तू? आई माझ्या तिच्या डोक्यात असं काही नाही आहे ग. बरोबर आहे रे, आता तू तिचीच बाजू घेणार ना. आई कसं समजावू तुला? समजावून नकोसच तुम्हाला आता, कारण मला समजावून सांगायला ना मी काही लहान राहिलेली नाही आता. मला कळतंय तुमच्या मनामध्ये काय चाललंय ना, कळतंय मला सगळं. हे बघ, हे बघ माझं ऐक. मी तुला सांगते, आता माझ्यामुळे जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल ना, अडचण वाटत असेल ना, तर मी या घरातनं निघून जाते ना. आई- आणि तुम्ही दोघं राजा आणि सुखानं संसार करा. आई, नाही खरंच सांगते, सुखानं संसार करा तुम्ही. हा? आई ऐक. हा, निघून आई, जाते ऐकून- मी. आई ऐकून घे ना मग. आई प्लीज. व्हेरी गुड. आता घाबरायचं काही कारण नाही, धोका टळलाय. आता येत्या 2-3 दिवसांमध्ये मस्त हसा खेळायचं काय? हा? बघा लवकरच सडसडीत व्हाल तुम्ही, अगदी पहिल्यासारखे. हा पण
असताना खेळताना काळजी सुद्धा घ्यायची हा, बरं का बाबा? आता घाबरायचं तसं काही कारण नाहीये. ही काही औषध जरा बाहेरून मागवावी लागतील तुम्हाला. कधीपर्यंत बरे होतील हे? आई, अहो बरे होतील ते. आणि आताही ते बरेच आहेत की. हा? कसं आहे, हॉस्पिटलमध्ये असले की जरा जास्त काळजी घेतात इतकंच. आपण घरात सगळे दुर्लक्षच करतो नाही का? आणि पेशंट सुद्धा घरात असल्यावर स्वतःची काळजी घेतो असं थोडंच आहे. होतील ते बरे. डॉक्टर, मी अविश्वास दाखवतोय असं मानू नका, पण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज नाहीये ना. नॉट ॲट ऑल मिस्टर राजाध्यक्ष, डोंट वरी. ते आता कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर आहेत. आणि तसं काही असं तर मी तुम्हाला सांगितलं असतं हा, बिलीव्ह मी. डॉक्टर, तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही. रात्रभर तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊन होता आणि आज सुद्धा दिवसभर. आई, हो हे माझं कामच आहे. मी इथला RMO आहे. 24 तास ड्युटी असते माझी इथे. आणि हा, मी आता जास्त काळजी करत बसू नका. वेल मिस्टर मनोहर, फक्त एकच रिक्वेस्ट करेन मी, इफ यू डोंट माइंड. नाही, बोला ना. कसं आहे, पेशंटला जितकी जास्त मोकळी हवा मिळेल तितकं त्याच्या आरोग्यासाठी चांगलं आहे ते. आणि इन्फेक्शनही व्हायला नको. तेव्हा सगळेच नाही, पण कोणीतरी एकटं थांबलं तरी चालेल. बाकीचे प्लीज बाहेर. सॉरी, कांट हेल्प. इट्स ओके, आम्ही बाहेर थांबतो. दॅट्स गुड. टेक केअर. पप्पा, आता कसं? आई, तुलाही घरी जायचं असेल तर जा घरी, जरा आराम कर, उगाच त्रास नको करून घेऊ. बरे आहेत आता बाबा? नको, आता मी यांना घेऊनच घरी जाईन. माझं लक्ष नाही लागायचं यांना सोडून. अहो, लवकर घरी जायचंय ना आपल्याला. अगदी ठणठणीत बरं होऊन घरी जायचंय. का का थांबतेस? घरी जा. मी ठीक आहे. घरी आराम कर. नको. अगं, तुला त्रास होईल ग. मी ठीक आहे. मला काही त्रास होत नाही. तुम्ही बरे व्हा आधी, आणि घरी माझं नाही लक्ष लागणार. शीतल, तू आधी शांत हो. पापा अगदी व्यवस्थित आहे, तू काही काळजी करू नको. पप्पा लवकर बरे व्हा तुम्ही. तुमची बाळी आली आहे ना आता. शीतल, तू नको त्रास करून घेऊस. ते होतील बरे. पण
नाही दादा. ए शीतल, रडू नकोस, शांत हो. बाबांना त्रास होईल तुझ्या रडण्यास. पटलं की नाही? वहिनी, काय वहिनी, पप्पांना त्रास होईल. तू रडू नकोस बरं. हसून नको, बापांना बरं वाटेल. पटकन घरी येतील. चल चल, तू बाहेर ये. नाही, मी पप्पांजवळ बसेल. हे बघ, डॉक्टरांनी सांगितलं इथे जास्त गर्दी करायची नाही. पप्पांना आराम करून द्यायचा, त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांना त्रास होईल असं वागायचं नाही. ऐकणार आहेस की नाही? चल ये ये, लवकर ये. चल तू बाहेर ये 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 इकडे. आई, मी रामण्णाला जरा औषधं घेऊन यायला सांगतो. रामण्णा, ही औषधं बाबांसाठी आणायची. हे पैसे घेऊन या. अहो, तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. डॉक्टरांनी सांगितलंय ना, 2-3 दिवसात आपण घरी जाऊ. हो हो, जाऊ जाऊ. तू काय रडतेस? मी ठीक आहे आता. मी कुठे रडते? ते आपल्या उगीच. काय झालं रे? नाही ग, आईची ही अशी अवस्था नाही बघवली माझी. तुम्ही थांबा इथे, मी आलोच. दिलेत ना औषधं, बरं वाटेल. मग अशी गडबडीत अगं विचारायचं राहून गेलं. छोटी कशी आहे? आणि राहुल? छोटी बरी आहे. आणि राहुल टूरला गेला बँकॉकला. मी कळवलंय त्याला. कशाला एवढा लांब त्रास देतेस? तो म्हणालाय टूर आटोपली तर येईन लवकर म्हणून. आणि असेल तो येऊन काय फरक पडणार आहे म्हणा. त्याला पाहिलं की आईच्या चेहऱ्यावर आठवण. आता तू म्हणशील शांत राहा. किती शांत राहायचं ग? आम्हाला मुलगी झाली यात दोष कोणाचा आणि कशाला मानायचा? तूच सांग आता. हळू बोल, हळू बोल. हॉस्पिटलमध्ये होत ना आपण. तुझा आवेग मी समजू शकते. मी एवढा प्रवास करून आली आहे, जरा थकली असशील, चिडचिड होऊ शकते. कॉफी पिऊया आपण कॅन्टीनमध्ये. थांब, आले ग. मी तू आईचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कसा आहे. तिची तुझ्याविषयीची मतं काय आहेत ती आपल्याला माहिती. त्यामुळे आई आता कशी रिॲक्ट झाली ना, कितीही हार्ड रिॲक्ट झाली. सो आय वुड रिक्वेस्ट यू की तू रिॲक्ट नको. म्हणजे आई, वहिनीवरचा राग तुझा अजूनही गेलेला नाहीये.
तिच्यावरचा राग जावा असं काही झालंय का? म्हणजे आयुष्यभर तू बोलणारच नाहीयेस का तिच्याशी? अगं तू काय इथे तुझी वकिली करायला बसतेस माझ्यासमोर?